सुपर बाईकची पहिल्या पावसातली राईड ती की मम्मीला बर्गर खायचं आहे आणि आम्ही दोघं मस्त आपल्या सुपर बाईक वरती चाललोय फिरायला. काय दिसतोय कमाल. सो ते आज स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आपली ऑर्डर आपण घेऊन चाललेलो आहे आणि एक्साइटमेंट बघा भाऊची, तो तिथे ऑलरेडी जाऊन थांबलाय. ह्याच्या नानाची टांग हळू चालव की आहे. हा अख्खा पॅसेज पडलाय. आज पाऊस थांबलेला आहे. 2 दिवस झालं कंटिन्यू पाऊस आहे. सो बाईक आणल्यापासून बाईक घरीच आहे, तिला कुठेच घेऊन गेलेलो नाही आपण. सो आज आपण आपल्या बाईकला बाहेर काढणार आहे, मस्त राईड करणार आहे आणि त्याचबरोबर एक छोटंसं काम आहे ते सुद्धा करायचं आहे. सो ते काय काम आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. सो नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राज ज्ञानदेव जंगम आणि तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि हे हेअर्स आज मी वॉश केले आहेत ना, सो ते कसे पण इकडे तिकडे यायला लागलेत. ठीक आहे ना? येस येस, घेऊन येतो मोबाईल. अशा पद्धतीने ब्लॉगमध्ये भाऊनी थोडंसं डिस्टर्बन्स आणलेलं आहे. त्याचा मोबाईल तो इथेच विसरून गेला आहे. ॲज एक्सपेक्टेड नेहमी असंच करतो, मोबाईल ठेवतो आणि जातो खाली आणि मग सांगतो अरे मोबाईल घेऊन ये. सो आज आपलं काम आहे, बाईकला बसवायची आहे नंबर प्लेट. ज्या दिवशी बाईक डिलिव्हरी होती त्या दिवशीच नंबर प्लेट बसवायची होती, पण पाऊस खूप जास्त असल्यामुळे त्या दिवशी काय झालं, नंबर प्लेट डिलिव्हर झाली नाही शोरूमवरती. सो त्यामुळे ते म्हटले की तुम्ही नंतर या, टेम्पररी नंबर प्लेट आपल्या बाईकला लावलेली आहे. सो काही प्रॉब्लेम नाही आहे. सो आज क्लायमेट छान आहे, वेदर पण मस्त आहे, तर आज म्हटलं जाऊ आणि आपली कामं आहेत ते करून घेऊ. भाऊला ऑलरेडी सांगितलं बाईक पार्किंगमधून बाहेर काढ. सो चला तुम्हाला बाईक दाखवतो. It's a twisted feeling, feelings I can't let go. बाईक पार्किंगमधून काढलेली आहे आणि मस्त क्लीन करून पण ठेवली आहे. काल मस्त वॉश केली बाईक. वा काय दिसतीये. आणि एवढ्या दिवसानंतर आज ऊन आलेलं आहे. एवढं बरं वाटतंय ना, कारण की एवढा प्रचंड पाऊस आणि एवढा प्रचंड पाऊस. हा जो एरिया दिसतोय ना, हा एरिया असं वाटत होतं नदी वाहतीये. भाऊ आपला झालेला आहे रेडी निघण्यासाठी एक्साइटमेंटनी भरून, आणि पप्पा आणि मम्मी सुद्धा चाललेले आहेत. सो आज मम्मी पप्पा चालले शॉपिंगला. ऊन पडला तर मम्मी म्हटली की मला घेऊन चला शॉपिंगला. अरे वा वा वा, चॉकी घेतलं. हाय कर, असं हाय कर, हाय. असं कर, असं कर, असं कर. चलो आपण निघू. कॅमेरा पण ॲडजस्ट केलं बाईकनुसार, जरा छान व्ह्यू आला पाहिजे ना. भाई यहाँ पे क्या हो रहा भाई, ये कहाँ फंस गया भाई मैं. हा सेन्सर आहे ना. आता काय झालं, 2 वेळा गाडी स्टार्ट झाली बंद झाली, कारण की काय स्टँडला सेन्सर आहे. थोडा जरी जर स्टँड बाहेर निघलेला असेल ना तर गाडी चालूच होत नाही. वा वा वा. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. मेरे को भी हो रहा, देखिए ना. हे बाय मा टाटा बाय. मम्मी का खुश आहे माहिती का, कारण की आम्ही पण फिरायला चाललोय, ती पण फिरायला चालली पप्पांसोबत, म्हणून लय खुश आहे. तर आज आपल्यासोबत आहे भाऊ. क्या आरशात दिसतोय का भाऊ? हां हाय कर इकडं. दिसतोय का भाऊ? चलो निघू आपण. टाटा. तो आता निगडीमध्ये पोचलो आपण. आणि पाऊस जेव्हा झाला ना, 2-3 दिवस झालं, तर इथली एक भिंतसुद्धा कोसळलेली आहे आणि ह्या रस्त्याचं पण काम चालू होतं. आता बघू झालं आहे का पहिलं काम. आणि निगडीतली एवढी व्हिडिओ डेंजर आहे ना, एवढा पाऊस चालू होता ना, एवढं पाणी पडलं नाही बघा. हा अख्खा पॅसेज पडला आहे, बाप रे बघ. पण बाईक एवढी पॉवरफुल आहे ना, मी आता माझ्या घरून निघालो, निगडीला येईपर्यंत माझी बाईक फर्स्ट गिअरला होती. अजून कसं आपल्याला सवय नाही ना या बाईकची, त्यामुळे तर ग्राउंड क्लिअरन्सचा थोडा अंदाज यायला वेळ लागेल. सो आपण स्पीड ब्रेक करून बाईक हळूच घेऊन चाललेलो आहे. तसं इनफ आहे ग्राउंड क्लिअरन्स, पण तरीसुद्धा बाईक टच होण्याची भीती असते ना, नवीन बाईक आहे. वा, एका क्लिकमध्ये बाईक न्यूट्रलला आली. अशा पद्धतीने हा कन्सोल आहे, वरती RPM आहे, फ्युअल आहे आणि स्पीड आहे, आणि त्याच्यामध्ये डिस्प्लेमध्ये आपल्याला गिअर पोझिशन इंडिकेटर आणि त्याच्या खाली टायमिंग आणि डेट. आणि डिस्प्ले एकदम सिम्पल आहे समजायला, काय असं जास्त कॉम्प्लिकेटेड नाही. आणि मला हेच आवडतं, मला ते जास्त कॉम्प्लिकेटेड अजिबात आवडत नाही. काय काय डिस्प्ले एवढे कॉम्प्लिकेटेड असतं ना, काय चाललं आहे काय कळत पण नाही. असं वाटतं ते गेम लावली आहे त्याच्यावरती. आय विश की ट्रॅफिक नको लागायला, कारण की काय आहे, वारी सुरू आहे ना, तर त्यामुळे रस्ते थोडेसे काय काय ठिकाणी बंद करून ठेवलेले आहेत.
काल वारी निगडीला स्टेला होती, आज पुढे पुण्याला जाईल. दर्शनाला जाता नाही आलं पालखीच्या, पण ठीक आहे, व्हिडिओमध्ये आम्ही दर्शन घेतलं, छान वाटलं. कारण की पाऊसच एवढा आहे ना, तर काही जाताच आलं नाही कुठे. वा वा दीदी वा, रॉंग साईडला लहान मुलाला घेऊन चाललेत, काय बोलायचं. थँक्यू थँक्यू. भाऊची कॅपच उडून गेली. आणि आवाज एवढा स्मूथिंग वाटतो ना ऐकायला, एकदम मी तर प्रेमात पडले आवाजाच्या, जबरदस्त. आज मी एक गोष्ट बोलू शकतो, जेव्हा आम्ही भाऊ आणि मी बाईकवरती जायचो गावाला फिरायला दोघं जण, आणि सुपर बाईक दिसली की आम्ही बोलायचं की यार आपण पण एक दिवशी असंच जाऊ, राईड करू, दोघं भाऊ मिळून मस्त सुपर बाईकवरती फिरू. सो ते आज स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि आम्ही दोघं मस्त आपल्या सुपर बाईकवरती चाललो आहे फिरायला. एक गोष्ट आम्ही बोललेलो ती आज गोष्ट आम्ही कंप्लीट करतो आहे आणि ती जगतोय, त्याच्यामधला आनंद आहे ना, आनंद खूप आहे खूप. काय स्मूथ आहे बाईक, काय स्मूथ आहे. आणि बाईक आपण 100च्या वर नेणार नाही आहे फर्स्ट 1000 किलोमीटर होईपर्यंत, आणि तशी पण आपण बाईक पळवणार नाही जास्त. पळवायची असेल तर ट्रॅकवर घेऊन जाईल मी बाईक, ते पण बघू. हिला पण एक दिवशी आपण ट्रॅकवरती घेऊन जाऊ राईड करायला, मस्त ट्रॅक डे. ज्या दिवशी आम्ही बाईक डिलिव्हरी घ्यायला आलो होतो ना, तो ब्रिज खाली होतो ना, सुरू होतं ना ब्रिज खालून, तिथपर्यंत पाणी टच झालेलं, आणि एवढा पाऊस होता ना आणि एवढं पाणी होतं ना, बापरे यार. एक एक स्पीड ब्रेकर आहे ना, आला ना की असं वाटतं अरे बापरे. जीवावरतीच येतं एक एक स्पीड ब्रेकर क्रॉस करायला. आधीच्या बाईक होत्या ना, त्या कधी स्पीड ब्रेकरकडे लक्षच दिलं नाही आहे. आता एक एक स्पीड ब्रेकर काळजीपूर्वक बघायला लागतोय. सब आदत बदलने वाली आहे ये बाईक चलाने के बाद. आज सगळ्या पुणेकरांनी ना मोकळा श्वास घेतला असेल पाऊस नाही आहे म्हणून, आणि हे सगळे वारीचे ट्रक चाललेले आहेत. बाईकसाठी ना इंजिन ब्रेकिंग करणं खूप चांगलं आहे, कारण की ॲक्सिलरेट सोडलं ना गाडी एकदम स्लो डाऊन होती आहे. काय बाईक्स काय करतात की आहे तो स्पीड डायरेक्ट मेंटेन ठेवतात, पण हिचं काय होतं की थोडं स्पीड लगेच कमी होतं आहे. त्यांनी काय होतं, आपण ब्रेकिंगसाठी आपल्याला खूप हेल्प होते. एक एक गोष्ट आहे ना आज मी फील घेतो आहे बाईकची, जेणेकरून मी ज्या टायमाला बाईकचा एक रिव्ह्यू व्हिडिओ बनवेल ना, त्या टायमाला माझ्याकडे तो एक्सपिरियन्स असेल. बडे भाईने काय की आगे थोडा ट्रॅफिक आहे, तर इथून पुढे तर आपलं युटर्न मारायचं आहे. फायनली आपण युटर्न मारून आलेलो आहे, आणि राईटला बघा ट्रॅफिक बघा, त्या एवढ्या ट्रॅफिकमधून आपण आलेलो आहे. वॉश केलेली बाईक आहे ना, पाण्यामध्ये घेऊन जायला नकोच वाटते. ह्याच्या नानाची टांग हळू चालव की आहे. आता आपण डायरेक्ट शोरूमवरती भेटू तुम्हाला. आपण शोरूममध्ये पोचलो आहे. काय म्हणता, कशा आहात, काय म्हणता? कशा आहात? हा मग अजून ही फर्स्ट राईड इकडेच आलो आम्ही. पाऊस 2 दिवस कंटिन्यू चालू आहे ना. समोर आपली बाईक लागलेली आहे. आता बाईक जाईल आपली नंबर प्लेटला, इथे बसेल या ब्रॅकेटला. त्यांनी टेम्पररी नंबर लावून दिलेला, आणि एक्साइटमेंट बघा भाऊची, तो तिथे ऑलरेडी जाऊन थांबलाय तिथे बघा. यार एवढी छान क्लीन केलेली ना, सगळीच परत चिखलात भरून गेली बाईक आपली. नंबर प्लेटला ड्रिल मारले, आता इथे सुद्धा ड्रिल मारायचं आहे, कारण की प्रीमियम बाईक्समध्ये आहे ना RTO कडून ड्रिल मारून येत नाही. हां हे बघा, स्पीड 400ला हे ब्रॅकेट ऑलरेडी येतं नंबर प्लेटचं, ह्याला येत नाही. सो आता ते नंबर प्लेटला ड्रिल मारल्यानंतर मग परत त्या ब्रॅकेटला पण ड्रिल मारायला लागते. बॅक साईडला काम जोरात चालू आहे आपल्या बाईकचं. नंबर प्लेट लागलेली आहे MH14 नो लिमिट्स 4651. अभी लगेगी फ्रंट को, फ्रंट वाली पण लागलेली आहे. आणि समोरून बाईकचा लुक हा असा दिसतोय. आपल्या बाईकला लावलेली आहे आपण टोपीसारखं दिसतंय. आपण हा वाला ब्रॅकेट चेंज करून तिथे लावणार आहे. ऑर्डर केलाय तो लवकरच येईल, मग आपल्या बाईकचं लुक थोडं अजून छान वाटेल. ही जी स्पेस आहे ती आधी इथे सर्व्हिस सेंटर होतं,
आता थोडेसे बाईक्स वाढले त्यामुळे सर्व्हिस सेंटर चेंज झाले. कुठे ते मला माहीत नाही आहे, ते पण कळेल ज्या टायमाला आपण सर्व्हिसिंगला जाऊ त्या टायमाला. नंबर प्लेट लावले तर छान वाटते, बॅक साईड तर मस्त वाटते नंबर प्लेटमुळे बाईक, थोडा लुक भारी वाटतंय. पण फ्रंटवाला आपण चेंज करू लवकरच. आणि हे जे सगळ्यात महत्त्वाचं आहे आर, ते झाकलं जात आहे. डिलिव्हरीच्या टायमाला बाईकमध्ये आपल्या ॲक्सेसरीज सगळ्या लावलेल्या आहेत, तर त्याची एक स्पेसिफिक व्हिडिओ मी बनवेल ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सर्व बाईकच्या ॲक्सेसरीज दाखवेल. येस, आता भाऊ राईड करून येतोय. हा भाई आपला आलेला आहे, काय दिसतोय कमाल. सो झालं आपलं काम, तर आता आपण निघू. चलने का क्या? चलो. एक चांगलं झालं, पावसाने चांगली साथ दिली, पाऊसच पडला नाही आहे. आता आपण घरी जाईपर्यंत असंच क्लायमेट राहायला पाहिजे, म्हणजे आपण न भिजता जाऊ. आमच्या आईसाहेबांची फरमाईश पुरी करणे की आहे. तर ट्रॅफिक होतंच, आपण आता पाषाणनी चाललेलो आहे. डायरेक्ट हायवेला कनेक्ट व्हायचं आणि हायवेवरून घरी. ही नंबर प्लेट आहे ना, असं वाटतं हवेमध्ये लटकती आहे. करू त्याचा कार्यक्रम लवकरच करू आपण. थोडा वेळ आधी मस्त क्लायमेट छान होतं, ऊन पडलं होतं, विचार केला मस्त हायवेने जाऊ, म्हणजे गाडी छान चालवता येईल. इकडे येऊन बघतो तिकडे पावसाचं वातावरण, आणि आम्ही रेनकोट आणलेले नाही आहेत. पाऊस आलेला आहे, बारीक बारीक रिमझिम 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 चालू आहे. कोणीतरी हार्ली घेतलेली आहे नवीन, डिलिव्हरी घेऊन चाललाय घरी. वा वा वा. सुपर बाईकची पहिल्या पावसातली राईड आणि पावसाळ्यातला माझा पहिला ब्लॉग बाईक डिलिव्हरी नंतर. भाऊ म्हणतोय की मला एवढी काळजी आहे तुझी की मी सगळा चिखल माझ्या अंगावरती घेतोय, कारण की तो मागे बसलाय ना, मागून चिखल खूप उडतोय. पण जर्किंग माझीच घातले त्यांनी. या बाजूला पाऊसच नाहीये. वा वा वा. यार असली मजा वाटते ना, असं वाटतं कधी लॉंग रूटला जाऊ मी राईड करायला ना, असं झालं मला. तर आता तर जाऊ शकतो, नंबर प्लेट पण आली आपल्या बाईकची. यो नेक्स्ट ब्लॉग लवकरच येणार आहे स्ट्रीट ट्रिपल R वरती आपला. अभी मजा आएगा ना भिड़ो. बर्गर किंगमध्ये आलेलो आहे. जी मम्मीची फरमाईश होती की मम्मीला बर्गर खायचं आहे, मस्त बर्गर ऑर्डर केलेले आहेत. आपण घेऊन चाललेलो आहे वूपर. एकदम मस्त मोठे मोठे बर्गर खाऊ पेट भरून. भाऊ बाहेरच थांबला आहे, बाईकसोबतच थांबलेला. म्हटलं रिस्क नको जास्त, बाईकसोबत कंटिन्यू थांबूनच राहायचं. येईल नवीन नवीन एक्सपिरियन्स येतील वेगवेगळे आपल्याला. आता आपण बसू, आपल्या ऑर्डरची वाट बघू. ओ माय गॉड, आपली ऑर्डर आपण घेऊन चाललेलो आहे. चलो. आणि मी डाएटवरती आहे सध्या. चलो सिंगम चलो. आता डायरेक्ट घरी भेटू आपण. बाय बाय. घरी पोचलेलो आहे आणि कोक लिकेज झाले, तर पटकन आपण ते क्लीन केलं आणि ग्लासात भरून घेतलं. मजा आली काय छोटासा ब्लॉग बघायला? कमेंट करा आणि नक्की सांगा. आता मस्त आपण बर्गर खाऊ, नक्की खूप भूक लागली आहे आणि डाएटची तर वाट लागलेली आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. आता वाजलेले आहेत 5 आणि येस हा टाईम आहे तुमची रजा घेण्याचा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि असेच ब्लॉग माझ्यासोबत एन्जॉय करा. आणि लवकरच स्ट्रीट ट्रिपल R ला घेऊन आपण मस्त राईडला जाणार आहे, तोही ब्लॉग लवकरच तुमच्या भेटीसाठी येईल. आणि येस डिलिव्हरीचा ब्लॉग जर पाहिला नसेल तर तोही नक्की चेकआउट करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.